जामसुदकर, कृपया दोन्ही खेळाडूंना विनंती, आपलं पारितोषिक इथे घेऊन जायचं आहे. धन्यवाद. ओमकार जामसुदकर आणि अजिंक्य बेलोसे. 6 षटकांचा असलेला हा सामना उपांत्य फेरीचा दुसरा सामना. तत्पूर्वी मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी यांनी अंतिम फेरीत दिमागदारपणे प्रवेश केला. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, सैफ यांचा प्रयत्न फसला. चेंडू सरळ यष्टीरक्षक अंकित सिंग यांच्यामध्ये हातात विसावतोय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मात्र आलं ते अनिकेत यांना. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहे तिथे, कारण 6 षटकांचा खेळ असणार आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेच्या नियमानुसार 2 खेळाडू रिंगणाच्या बाहेर असणार आहेत. सुंदर चेंडू, खोलवर पदे चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न होता. चांगला सन्मान दिला. चांगलं क्रिकेट इथे आपल्याला बघायला मिळतंय. सुंदर चेंडू आणि तितकाच सुंदर सन्मान सैफ यांच्याकडून. संथ आणि सावध पवित्रा घेतलाय तो मोरिया खेतवाडी स्पोर्ट्स संघाकडून. फुलटॉस चेंडू मिडविकेटला दिशेने मारला, जमीन लगेचचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे रुद्रा स्पोर्ट्स संघाकडून. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्या देखणे वर होते. धावसंख्या झाली ती 2. बिनबाद 2 धावा. मी म्हणालो संथ आणि सावध सुरुवात या पॉवर प्लेच्या षटकात बघतोय ती गणराज 11 यांच्या माध्यमातून. ओमकार जामसुदकर, आपण कुठे असाल लवकरात लवकर यायचं आहे, आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. ओमकार जामसुदकर, आपल्याला विनंती आहे. पुन्हा एकदा तयार सागर, ज्याने उपउपांत्य फेरीच्या सामन्यात सामनावीरचं पारितोषिक पटकावलं होतं. चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आखुडवा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. गुड शॉट, चौकार. सर्वोत्कृष्ट सिक्सर किंग आणि सर्वोत्कृष्ट सामनावीरचं पारितोषिक जाते अजिंक्य बेलोसे. प्रेस रिपोर्टर आणि सोशल वर्कर दीपक लोंडू कारकर यांच्यातर्फे हा सत्कार केला जातोय. गिरगा बॉईज संघाचे सर्वेसर्वा किंवा आपण म्हणूया की यांच्या आयोजन आणि प्रायोजक आहेत ते बऱ्याच ठिकाणी गिरगाव बॉईज संघाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. सामना सुरू ठेवायचा आहे. पुढील गोलंदाज आहे दीपक सिंग. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी, दुसरं षटक घेऊन येतात ते हिंदू जिमखाना यांकडून. धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या अंतिम समय बिनबाद 6 धावा. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू पंचांनी बाह्य सरसवल्या आणि स्वैर मारा म्हणून घोषित केला. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती बिनबाद 7 धावा. मागील सामन्यात आपण बघितलं की खरोखर चांगली कामगिरी केली होती सागर आणि त्यांना साथ दिली होती सैफ याने. उपउपांत्य फेरीचा तो सामना होता. 45 धावांचा फाटलाक सहजरित्या केला होता तो गणराज 11 या संघाने खेतवाडी, आणि दिमागदारपणे या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तशाच प्रकारची पुनरावृत्ती साधायची असेल जर अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल तर. यावेळी आकुटप्याचा चेंडू बैठक, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. उत्तुंग खणखणीत षटकार. दीपक लोंडू कारकर यांचा सत्कार होतोय तो आपल्याच विभागातील नामांकित खेळाडू सौरभ रुखे यांच्या मार्फत शाल देऊन हा सत्कार होईल. पुन्हा एकदा दीपक सिंग तयार. पंचांकडे दाद मागताना आणि पंचाने देखील दाद स्वीकारलेले आहे.
उजव्या यष्टी बाहेरचा खूप चेंडू, एक षटकार आला. त्याच्यानंतर दीपक सिंग यांच्यावर थोडंसं दडपण आलं आणि त्या दडपणाच्या नादात त्याने दिशाहीन गोलंदाजी झाली. दुसरा चेंडू सोयर माराचा. ओमकार जामसुदकर पराभूत संघ याचा सामनावीरचं पारितोषिक जाते ओमकार जामसुदकर यांना. नम्रता कालुष्टे यांच्यामार्फत हे पारितोषिक देण्यात येते आणि त्यानंतरचा सत्कार होणार आहे सौरभ रुखे यांचा. आविष्कार 11 तसेच SP क्रिकेट संघ, मंदार बॉईज अशा वेगवेगळ्या संघाकडून आपल्या गिरगावचं नाव रोशन करणारे मंदार राकेश साळवी आणि मंदार ठाकूर यांना मी विनंती करेन की सौरभ रुखे यांचा सत्कार करायचा इथे. सुंदर गोलंदाजी सामन्यामध्ये आपण बघतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न दिसतो सैफ यांचा. एक षटकार देखील आलाय. त्यानंतर मोठा फटका मारण्याचा वारंवार प्रयत्न होतोय. पहिली फलंदाजी करतायत ते गणराज इलेव्हन संघ या उपांत्य फेरीच्या सामन्यात. धावसंख्या होतीये 14, बिनबाद 14 धावा. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू उजव्या हाताची गोलंदाजी करतील पंचांच्या डाव्या बाजूने सामना करेल सैफ. फुलटॉस चेंडू हा मात्र सोडले नाही. संधीचं सोनं केलंय. चेंडू जातोय सरळ कोस्टर रोड सीमारेषा. आपण बघतोय की इस्लाम जिमखाना याच्या गच्चीतनं खूप सारे प्रेक्षक आणि घर बसल्या tenniscricket.in च्या माध्यमातून तसेच आपल्या दूरदर्शनवर माय चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या आपण हे सामने बघू शकता. पुन्हा एकदा सामन्याकडे दीपक सिंग तयार. सामना करेल सैफ. बॅटची कड घेऊन जातो यष्टीच्या मागे. एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ती बिनबाद 21 धावा. आतापर्यंत 2 षटकार आले दीपक सिंग यांच्या या षटकात. पाच चेंडू आले. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. हलक्या हाताने थर्डमॅनच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न दिसत होता आपला सागर यांच्या मार्फत. प्रयत्न फसलाय. चेंडू विसावतो तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 षटक संपले. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 21. गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन पर्व दुसरं. आजचा हा अंतिम दिवस. काल दिनांक 6 आणि आजचा 7 हे 2 दिवस दिवस रात्र विद्युत होतात हे सुरू असलेले सामने. आणि या सामन्यासाठी हस्ती स्पोर्ट्स यांच्या मार्फत एक टी शर्ट इथे देण्यात येत आहे. सामनावीरचं पारितोषिक. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 21. बिनबाद 21 धावा. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या होती ती 6 धावा आणि त्यानंतर 2 षटकाराच्या जोरावर धावसंख्या वाढवताना आपण बघतोय इथे सागर आणि त्याचा सह फलंदाज सैफ. अंकित सिंग वैयक्तिक पहिलं. संघासाठी तिसरं षटक पारसी जिमखाना एंड कडून टाकताना आपण बघतोय. वेगवान जलद गतीचे गोलंदाज. सामना करेल तो सैफ. 6 षटकांचा हा सामना. उपांत्य फेरीचा दुसरा सामना. जोरात टाकण्याचा प्रयत्न. चांगला कव्हर ड्राईव्ह. जमिनीलगतचा फटका. निश्चित अशा प्रकारचे फटके बघण्याचं सुद्धा एक भाग्य लागतं कारण हे फटके सध्या तरी टेनिस क्रिकेट विश्वात दुर्मिळ होत चालले आहेत. चांगला फटका होता कव्हरच्या दिशेने. चेंडूच्या मेरिटवर खेळताना धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ती 22. बिनबाद 22 धावा. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो गणराज इलेव्हन संघ खेतवाडी यांच्या मार्फत.
फुल टच चेंडू सरळ खेळून काढलेला एसटीच्या मागे. एक धाव घेतला. दुसरा धावाचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न आपण म्हणू शकतो. चांगला ताळमेळ सैफ आणि सागर यांच्या दरम्यान. धावसंख्या वाढते, धावसंख्येत भर होते 2 या धावाने. धावसंख्या झाली ती 24. सावधगिरीने अंकित सिंगची गोलंदाजी खेळून काढताना आकुटप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला झालाय, कव्हर्स मध्ये मारलाय. एक धाव मिळाले. यावेळी थोडंसं दडपण आपण बघू शकतो. क्षेत्ररक्षण आलं होतं, परंतु एकाच धावाला समाधान मानावं लागले. धावसंख्या हळूहळू का होईना थेंबे थेंबे तळे साचे या तत्वावर धावसंख्या होते ती 25. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आपण बघतोय अंकित सिंग यांचं. विद्युत ज्योतात सुरू असलेला हा सामना. गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन पर्व दुसरं. यावेळी सुंदर फटका, बघूया किती धावा मिळतात. पंच षटकार, खणखणीत षटकार. आणि चषक. सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज. षटक संपत आहे. 3 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 33. तीन षटक संपले आणि 3 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 33. बिनबाद 33 धावा. आतापर्यंत तरी चांगली सुरुवात दिसते ती गणराज 11 खेतवाडी यांच्या माध्यमातून. पुढील षटक घेऊन येत आहेत अमन चौरसिया. वैयक्तिक पहिल्या षटक संघासाठी 4थं षटक अमन याने शेवटच्या षटकात शेवटच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती आपण इथे बघतोय. अमन चौरसियाला चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया चेंडू मैदानात आहे की मैदानाबाहेर जातोय आणि तिथे झेल सुटलाय. गचाळ क्षेत्ररक्षण रुद्रा इलेव्हन संघाकडून आणि हा चौकार. फेटून लावलेली आहे. आपण बघतोय की खरोखर इस्लाम जिमखाना अर्थातच क्रिकेटच्या या इतिहासात कुठेही अशी स्पर्धा म्हणजे गिरगावात विद्युत ज्योतात ही स्पर्धा कधीच झाली नव्हती कुठच्याही मैदानात. आणि ते ध्येय साध्य केले ते गिरगाव बॉईज आणि युवा विजन फाउंडेशन युवा स्पोर्ट्स कोच यांच्या मार्फत. आणि पहिला झटका सागरच्या स्वरूपात कॉट बिहाइंड
चांगला झेल, पहिला गडी बाद. लवकर सामना सुरू करायचा आहे. मागील सामन्यात खूप वेळा गेला होता. धावसंख्या झाली ती 37. एक गडी बाद, 37 धावा. पुढील फलंदाज हार्दिक हार्दिक पटेल यांनी धावसंख्या झाली ती 38 धावा. पुन्हा एकदा अमन चौरसिया तयार, सामना करेल सेफ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने, बघूया काय होत आहे. झेल होतोय का? झेल सुटलाय तिथून. अनिकेत यांच्या मार्फत झेल सुटलाय. स्वतःवर काहीसे नाराज, कारण सैफ सारखा फलंदाजा झेल सुटतोय. सैफला जीवदान लाभतंय. बघूया कशा प्रकारे याचा फायदा उचलतायत का. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली ती 40. मैदान जरी छोटं असलं स्क्वेअर लेग आणि पॉईंटच्या दिशेने, परंतु लॉंग ऑफची ही सीमा आहे ती खूप थोडा लांब आहेत. आतापर्यंत क्वचितच असं झालंय की त्या सीमारेषा पार झाल्यात. त्यामुळे वारंवार प्रयत्न असतो स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा. जीवदान फार काळ टिकलं नाहीये त्यांना आणि बाद. दुसरा आणि निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे पांडुरंग सकपाळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब आपलं हार्दिक असं स्वागत असेल, कारण ही क्रीडा स्पर्धा जर पाहिलं तर आज गिरगाव नगरीमध्ये नक्कीच साहेब ज्या ज्या वेळेला त्यात वेगळी ऊर्जा येते आणि वेगळं मार्गदर्शन देखील असतं. यस, सुयांश. पुढील फलंदाज गोलंदाज असेल तो अंकित सिंग. वैयक्तिक दुसरा षटक पारसी जिमखाना यांकडून. हार्दिक. उत्कृष्ट चेंडू, खोलवर पतीचा वेगवान चेंडू, अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर, धावसंख्या तटस्थ 40. 2 गडी बाद, 40 धावा. आतापर्यंत धावफलकावर लागल्यात त्या गणराज इलेव्हन यांचा. पुन्हा एकदा अंकित तयार. यावेळी त्रिफळाचीत, चेंडूचा अंदाज आला नाहीये सैफ यांना आणि चेंडू सरळ यष्टीचा वेध घेतोय. सैफ तंबूत परत.
पुढील फलंदाजचं नाव सागर बद्रीचा. एक तडाखेबंद आक्रमक फलंदाज. सागर बद्रीचा संधी मिळाली नाहीये. आपण बघतोय कालपासून आजपर्यंतच्या सामन्यात सागर बद्रीचा यांना जास्त संधी मिळाली नाहीये. तडाखेबंद फलंदाज नक्कीच आहेत आपल्या विभागातील. मोठे फटके मारण्याची जाण त्यांना निश्चितच आहे आणि आता गरज आहे त्यांना मोठे फटके खेळण्याची किंवा संघाला देखील त्यांची गरज आहे आणि याची जाणीव असेल निश्चितच. कल्पना असेल ती सागर बद्रीच्या यांना. बघूया कशा प्रकारे कामगिरी करतात, कशा प्रकारे आपल्या संघाला सहकार्य करतात आणि जास्तीत जास्त धावफलक लावण्यात यशस्वी होत आहेत ते आपल्या संघासाठी. फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र तिथेच. चांगली गोलंदाजी, स्वतःच्या वैयक्तिक गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. पुढील चेंडू वेगवान पद्धती चेंडू, अंदाज येत नाहीये. जोरदार वेगवान चेंडू कसा असावा असं उत्तम उदाहरण अंकित सिंगच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर तटस्थ 40 धावा. धावफलक हलत नाही जेव्हापासून अंकित सिंग गोलंदाजी करते. धावफलक हलताना दिसत नाहीये सागर बद्रीच्या. बघूया कशा प्रकारे भूमिका पार पडते. आकुटावर चेंडू चांगला फटकावला गवरच्या दिशेने. बघूया हा चौकार होऊ शकतो का आणि हा चौकार. चांगला फटका. बघूया झेल होऊ शकतो का. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू आणि झेल सागर बद्रीच्या तंबूत परत. धावसंख्या झाली आहे 44. अंकित सिंग आतापर्यंत 4 धावा दिल्या अंकित सिंगने आणि 2 गडी बाद केले. चांगलं षटक टाकलं. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता तो आतापर्यंत सार्थ ठरवताना दिसतोय तो रुद्रा इलेव्हन संघ. 6 षटकांचा सामना. आता आपण बघतो की आपल्या विभागात 6 षटकांचे सामने होतच नाही, क्वचित देखील होत नाही. परंतु गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशनच्या माध्यमातून ही संधी मिळते आपल्याला या खेळाडूंना की 6 षटकांचा सामना इथे खेळायला मिळतोय. कारण वेळेचं बंधन असतं त्याच्यामुळे केवळ 4 षटकं किंवा 20 चेंडूंचे सामने आपल्या इथे भरवले जातात. परंतु गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन गिरगाव बॉयज आयोजित युवा विजन पुरस्कृत या स्पर्धेदरम्यान 6 षटकांचे इथे सामने खेळले जात आहेत. निश्चितच एक चांगला आपण म्हणतो की चांगल्या प्रकारे हे नियोजन आणि आयोजन होत आहे ते गिरगाव बॉयज यांच्याकडून. हळूवार टाकलेला चेंडू अमन चौरसिया. अंदाज आला नाहीये. सुयांश यांनी देखील मागील सुयश यांनी मागील सामन्यात सामनावीरचं पारितोषिक घेतलं होतं. तब्बल 40 धावा फटकावल्या त्या आणि आपल्या संघाचं अस्तित्व कायम टिकवून ठेवलं होतं इकडे या स्पर्धेमध्ये. तशाच प्रकारची भूमिका, तशाच प्रकारच्या आक्रमकतेचा अवलंब त्यांना करावा लागेल जर जिंकायचं असेल. आणि ऐकलंय माझं. बघूया चेंडू जातोय का सीमारेषेबाहेर आणि हा खणखणीत उत्तुंग षटकार. आहे 50 धावा धावफलकावर लावल्यात त्या गणराज इलेव्हन संघाने.
शेवटच्या षटकात 50 धावा फटकावल्यात. पुन्हा एकदा अमन तयार, सामना करेल तो सुयश. पुन्हा एकदा वारंवार त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र निर्धाव विसावतोय तो अंकित सिंग यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. एक षटकार पण त्याचं दडपण आलं नाहीये ते अमन चौरसिया यांच्यावर. लागोपाठ दोन्ही चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. कुठेतरी अंकुश लावलाय तो सुयशच्या फलंदाजीवर. एक षटकार निश्चितच मारलाय पण त्याची पुनरावृत्ती काय साधता येत नाहीये त्यांना. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. यावेळी चेंडू बॅटची गाठ घेऊन जातोय तो कव्हरच्या दिशेने. एक धाव मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 52. माजी नगरसेवक गणेश सानप कुलाबा विधानसभा यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन यांच्यातर्फे. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल आमचे शतशः आभार. यावेळी फुलटॉस चेंडू, बघूया कुठे जातो चेंडू. मैदानातच आणि सुंदर झेल तिथे टिपलाय. सुयश बाद होतोय. धावसंख्या आहे ती 52. 53 धावांचं आव्हान असणारे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गणेश सानप यांचा सत्कार प्रथमेश यांना मी विनंती करतो की गणेश सानप यांचा सत्कार इथे करायचा आहे. माजी नगरसेवक कुलाबा विधानसभा, युवा विजन पुरस्कृत, गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन 2024 पर्व 2. प्रथमेश सकपाळ यांच्याकडून हा सत्कार होतोय गणेश सानप यांचा. धन्यवाद. नमस्कार. गिरगाव प्रीमियर लीग पर्व 2 आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे.
सेमीफायनलचा सामना म्हणजेच उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपल्या समोर येताना पाहायला मिळाला आहे, ज्यामध्ये गणराज 11 संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना धावा केल्या 52. विजयासाठी 53 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे आणि 53 धावांचं आव्हान असताना रुद्र 11 संघाची सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झालेली आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आज घेऊन आलेला आहे. मुंबईचं हृदय म्हटलं तरी हरकत नाही असं असणारं हे गिरगाव, आणि गिरगाव मराठी संस्कृतीचा बालेकिल्ला म्हणून देखील ओळखला जातो आणि या गिरगावची बातच न्यारी आहे. असं हे गिरगाव आज क्रिकेटच्या रंगात काल आणि आज 2 दिवस रंगून गेलं आणि आता अंतिम टप्पा आलेला आहे. एक खूप चांगलं आणि दर्जेदार आयोजन. टेनिस बॉल क्रिकेट आता बदललं आहे आणि बदलत्या टेनिस बॉल क्रिकेट आता एका वेगळ्या उंचीवर देखील चाललेलं आहे. परंतु एक सुंदर अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली गेली 2 दिवस. कारण गिरगावातील प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक वाडीमध्ये चर्चा हीच होते की यावर्षी गिरगाव प्रीमियर लीगचा चॅम्पियन कोण होणार. तर नक्कीच मी प्रथमेशजींचं विशेष अभिनंदन करेल, कारण तुम्ही घेतलेली मेहनत आपण सर्वांनी, आणि त्यामुळे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर चाललेली आहे. टेनिस बॉल क्रिकेट ज्याला कालपर्यंत गल्ली क्रिकेट म्हटलं जायचं, आज भल्या भल्यांनी त्याची दखल घेतली आणि आता सोनी टी व्हीवर आपण गेल्या महिन्यात ISPL पाहिलं. तर हे गली क्रिकेट आता मात्र सगळ्यांच्या हृदयात तर नक्कीच स्थिरावलेलं आहे. लेदर बॉल क्रिकेटला समांतर असणारे टेनिस बॉल क्रिकेट, परंतु या टेनिस बॉल क्रिकेटला आता मात्र चांगलं सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे आणि म्हणूनच या टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी उंची लाभलेली आहे. म्हणजे साहेब 1.5 वर्षापूर्वी, म्हणजे स्पष्ट म्हणजे अगदी त्या खेळाडूची अनुमती घेऊन सांगेल, ज्या खेळाडूचं नाव देखील कुणाला माहिती नव्हतं, करण अंबाला, त्याला यावर्षी 27 लाखाची बोली लागली 1.5 वर्षातील परफॉर्मन्सवर. ही टेनिस बॉल क्रिकेटची जादू आहे. म्हणजे परफॉर्मन्स द्या, तुम्ही आपोआप हिट होणार आहे. आणि त्या खेळाडूने तेवढा परफॉर्मन्स दिलाय. अखोटप्प्याचा बॉल होता, पहिलाच बॉलवर या ठिकाणी केलंय आक्रमण आणि पहिलाच बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. इलेव्हन सुरुवात झाली आहे. लक्ष तेवढं मोठं नाही आहे, कारण दिवसा आपण पाहिलं की 4 ओव्हरमध्ये 62-65 चेस होत होत्या. परंतु हे क्रिकेट आहे, कमीत कमी धावसंख्येमध्ये देखील मॅचेस रंगताना आपण पाहिलंय आणि अंकित सिंग यांच्या बॅटमधून चौकार आलाय. टप्प्याचा बॉल, पुन्हा आक्रमण झालंय, तिकडे बॉल आणखीन एकदा जाईल, सीमा रेषा पार. या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक झालंय. 19 चेंडू 6 षटकार 3 चौकार मारत असताना क्वार्टर फायनल मॅच मध्ये 56 धावांची नॉट आउट खेळी केली होती आणि जिथे सोडली तिथून पुन्हा सुरुवात केली आहे आणि षटकार चौकारांची आतषबाजी पुन्हा झाली आहे. 3 बॉल टाकले, तिन्ही मैदानाच्या बाहेर ठोकलेत, परंतु बॉलरला कमबॅक करावं लागेल, कारण गणराज हा देखील एक नामवंत संघ आहे. गणेशोत्सव कालावधीमध्ये जशी गणराजाला गिरगावच्या गणराजला जशी गर्दी होते आणि आज तशीच मात्र या ठिकाणी देखील मोठी गर्दी झाली आहे, कारण गिरगावच्या प्रत्येक गणेशोत्सवाचं एक वेगळी खासियत आहे, प्रत्येक मंडळाची एक खासियत आहे. यावेळेला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न आणि यस, कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. मोठा मासा गळाला लागला, विकेट आली आहे.
पहिली विकेट आली आहे. पहा विकेट तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतील. विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन अँगलने आपण मॅचकडे पाहतो. एका अँगलने म्हणजे काय, किती धावा करायच्यात, तर धावा करायच्यात 53. दुसरा अँगल सांगू, किती विकेट काढायच्यात, 10 काढायच्यात, त्यातली एक आली आहे, 9 बाकी आहेत. युवासेनाचे मुंबई समन्वयक अल्केश मेत्री यांचं इथे आगमन झालेले आहे. आपलं इथे हार्दिक स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन इथे आला त्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. धन्यवाद. पहा 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुयशला यश मिळालं. या खेळाडूच्या नावामध्ये यश आहे. यश नाही मिळणार तर काय मिळणार, यश मिळालं, यश. परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कौस्तुभ दाखल झालेत. जोडीला जर पाहिलं तर भूषण आहेत. विकेट दबाव निर्माण करतात. थोडासा दबाव तर पाहायला मिळतोय, परंतु बॅकफुटला गेले. हळूवार पद्धतीने गलीच्या दिशेने स्ट्रोक खेळला. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 17 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हाला अक्षरशः वेड लावून सोडलंय. आणि मुंबईकर म्हटलं तर क्रिकेट प्रेम थोडंसं जास्तच पाहायला मिळतं. मग ते उन्हाळ्यातलं क्रिकेट असू देत, हिवाळ्यातलं क्रिकेट असू देत, पावसाळ्यातलं क्रिकेट असू देत, दिवसाचं क्रिकेट असू देत, रात्रीचं क्रिकेट असू देत. क्रिकेट नावाचा जयघोष आपण करतो आणि का नाही करणार. 42 वेळा रणजी करंडक जिंकणारे आपण मुंबईकर आहेत. आणि नक्कीच अभिमान नाही तर या गोष्टीचा माज आपल्याला आहे. का नसणार, कारण आपण क्रिकेटच्या क्षेत्रावरील नक्कीच आपण बादशाह आहोत. आणि मुंबईमधील क्रिकेट म्हटल्यानंतर एक वेगळी म्हणजे उंची पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहू शकता फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. एक चौकार मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. 4 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये झालेले आहेत. निश्चितच 21 धावा झालेल्या आहेत. दडपण असेल थोडंफार ते गणराज इलेव्हन या संघासमोर, परंतु जसं आपण म्हणतो क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जसं आपणही देखील सांगितलं की एका बाजूने विचार केला तर एक गडी बाद झाले आहेत, 9 गडी बाद करायचे, 9 चांगले चेंडू टाकायचे आहेत. एक चांगला झेल, एक चांगला पायचीत, एक चांगला त्रिफळाचीत, 9 चांगले जर चेंडू इथे पडतायत गणराजच्या माध्यमातून तर कदाचित सामन्याचं पारडं झुकू शकतं ते गणराज इलेव्हन या संघामध्ये. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण ज्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत, विकेट घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गणराज संघाला सेमीफायनलची लढत आहे आता, नाही तर 1 वर्ष परत ही स्पर्धा येणार नाहीये. गिरगाव प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वाची वाट पाहावी लागणार आहे. आणि इकडे कौस्तुभ आणि भूषण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंगसाठी आलेत सैफ आलेले आहेत. मागील मॅचमध्ये सैफने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅचमध्ये काय होतंय पाहायचं आहे. मुंबईचा गिरगाव, दक्षिण मुंबई मरीन लाईन्स आणि हा संपूर्ण गिरगाव चौपाटीचा परिसर म्हटलं ना तर एक वेगळं रूप पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थाने गिरगावची शान काय असेल तर तो गुढीपाडवा आहे. आणि गुढीपाडवा आता जवळ आलाय. गुढीपाडव्याच्या शोभायात्रा अख्ख्या भारताला हेवा वाटतो गिरगावचा, ज्यावेळेला शोभायात्रा गिरगावामधून निघतात त्यावेळेला. आणि पर्वाचा दिवस तोच आहे. निश्चितच. आणि नक्कीच आम्हालाही अभिमान असेल आहेच, कारण भाऊंनी सुरू केलेली आहे. आणि म्हणूनच पांडुरंग सकपाळ साहेब, मुंबईच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला एक वेगळं आदराचं स्थान आहे. आणि पुन्हा एकदा आवर्जून सांगेल, निष्ठावंत शिवसैनिक काय असतो पांडुरंग सकपाळ साहेबांकडे पहा. जवळ आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी 5 षटकांचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. कौस्तुभ स्ट्राईकवर आहेत. विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. गणराज या संघाला सैफचा पहिला बॉल गलीच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बॅकफुटला जाऊन मात्र फक्त ढकलला बॉल. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असते. जाऊन पोहोचते ती 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर मॅच आता आपण पाहू शकता ज्या पद्धतीने रुद्र 11 संघ एका बाजूला आपला पाहायला मिळतोय. रुद्र 11 संघाच्या बाजूने थोडीशी स्वाभाविकपणे झुकली, कारण मोठं लक्ष नव्हतं. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत, हे त्याचं कारण आहे. परंतु मॅच संपलेली नाही आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल होत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत या खेळामध्ये सांगता येणार नाही की काय होईल. अगदी जुन्या संघांपासून जसं सांगितलं की खतरनाक सारखा टेनिस बॉल क्रिकेटमधील नामवंत संघ या गिरगावने दिला, ज्यांनी अगदी मोठमोठ्या संघांना त्यावेळेला टक्कर दिली. आणि टेनिस बॉल क्रिकेट आता जरी मोठ्या प्रमाणावर खेळलं जाते, परंतु त्याचा उगम झाला या मुंबईमधून.
हो, यावेळेला थोडंसं शफल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अपीलही केलं त्या ठिकाणी. लेगच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहा, अशा प्रकारचे जरी चेंडू आले तरी दबाव निर्माण होऊ शकतो, परंतु मॅच मध्ये येण्यासाठी गणराजला काय पाहिजे तर डॉट बॉल पाहिजेत, काय पाहिजे तर विकेट पाहिजेत. कारण सेमीफायनलची मॅच आहे. उपांत्य फेरी जिंकून अंतिम फेरी गाठायची आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न हेच असतं, एवढी मोठी स्पर्धा आहे तर आम्ही फायनल खेळावं. क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो, मैदानात येण्यासाठी आमंत्रित करतो. आपण आतुर असतो, कधी एकदा मैदानात जातोय, कधी एकदा बॅटिंग करतोय, कधी एकदा बॉलिंग करतोय, कधी एकदा फिल्डिंग करतोय, कधी एकदा मॅच पाहतोय. ओहो, या वेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. 1-1 डॉट बॉल दबाव वाढवेल आणि एक चांगला बॉल सैफने या ठिकाणी पेश केलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी निर्धाव चेंडूच्या माध्यमातून जागेवर थांबली आहे. 23 धावा, ओव्हर दुसरी आहे. 6 षटकांची लढत आहे. 53 धावा करायच्यात, परंतु प्रयत्न मात्र या ठिकाणी सुरू आहे. गणराज संघ फाईट करतोय आणि एक विश्वास स्वतःमध्ये जागृत करतोय. हो, आम्ही कमबॅक करू शकतो. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटर तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. आणि तिसरे पंच मुंबई महाराष्ट्रातील सिक्सर किंग म्हणून ज्यांची ओळख आहे. मग कित्येक स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ज्यांच्या बॅटिंगने गेलेल्या मॅच कित्येक वेळा जिंकून दिल्यात ते सादिक राजापूरकर आहेत. सुप्रीमो ट्रॉफी जिंकण्याचा मान ज्यांच्या नावावर आहे ते पंचांच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर साजिद लाला यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. म्हणजे चारही पंच चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळलेले आहेत म्हणून ते इकडे आहेत. आज गिरगावला एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येकाला आपापल्या गावाचा अभिमान असतो, परंतु ते गाव जर गिरगाव असेल तर बात काही वेगळीच आहे आणि म्हणून गिरगावचा पॅटर्नच वेगळा आहे. पाहूया पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपण या ठिकाणी करत आहोत. विकेटसाठी प्रयत्न मात्र या ठिकाणी करत आहे ती टीम, म्हणजे गोलंदाजी करणारी गणराज. धावांसाठी प्रयत्न मात्र रुद्र 11 करताय. भूषण नेलगे आणि कौस्तुभ यांना आपण पाहतोय अंकित बाद झाल्यानंतर. प्रथमेश सकपाळ यांना मी विनंती करीन की अल्केश मेत्री युवा सेना समन्वयक यांचा इथे सत्कार करायचा आहे. योग्य बॉल. अल्केश मेत्री यांचा इथे सत्कार होतोय शाल देऊन. आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. वेळात वेळ काढून आल्याबद्दल. गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन 2024 आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. बॅक टू यू सर. पहा, इकडे थोड्या थोड्या चुका होत आहेत या ठिकाणी कौस्तुभकडून. थोडेसे शफल होत आहेत. पंच तेच या ठिकाणी निहाळतायत. तुम्ही खेळताना ज्या वेळेला बॉल पिचिंग झाला त्यावेळेला तुम्ही कुठे आहेत हे सगळं पाहिलं जातं. आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले, 3 डॉट बॉल आलेत आणि हा थोडासा दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न सैफ यांचा आहे. ओ हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल. लगातारचा चौथा चेंडू. ऑफिशियली जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये एकच रन आलेली आहे. कौतुक सैफचंही होईल कारण मॅच ऑन राहिलेली आहे. ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी आता संपलेले आहेत त्या 2 आणि धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हर बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता आहे. मनीष देसाई यांचा इथे सत्कार होतोय. कुलाबा विधानसभा समन्वयक मनीष देसाई, गिरगाव प्रीमियर लीग युवा विजन पुरस्कृत गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन पर्व 2 यांचा सत्कार होतोय. मनीष देसाई कुलाबा विधानसभा समन्वयक. शाल देऊन त्यांचा इथे सत्कार करण्यात येतोय. गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन 2024 पर्व 2 यामध्ये. धन्यवाद. तीस 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात आपण मोठमोठ्या धावसंख्या पार होताना पाहायला मिळाल्या तरी छोट्या छोट्या धावसंख्येमध्ये भले भले संघ गडगडताना पाहिलेले आहेत. त्यामुळे मॅच इकडनंही बनू शकते आणि तो विश्वास मात्र या ठिकाणी गणराज संघामध्ये आहे आणि तो प्रयत्न करतायत. परंतु रुद्र संघाने
कारण या मॅचमध्ये 70% बाजी तर आता त्यांच्या बाजूने आहे, परंतु बॉलरने जर अशाच प्रकारची बॉलिंग केली मॅचमध्ये तेही येऊ शकतात. परंतु प्रेक्षकांना काय पाहिजे असतं? चांगली मॅच पाहिजे असतं, चुरशीची मॅच पाहिजे असतं. एकतर्फी मॅच फक्त जी टीम जिंकते तिलाच आवडते. त्यामुळे इकडे गरज आहे या चांगल्या सामन्याची. अखुटप्प्याचा बॉल फाईन लेगला, खराब बॉल होता, असा बॉल चालणार नाहीये, चुकीला माफी नाही, चौकार येतोय, 4 धावा. टप्प्याचा बॉल फाईन लेगला खेळलाय. दबाव जो सैफने निर्माण केला होता थोडासा अटवलाय. बॉलिंगसाठी सिद्धार्थ आलेत, परंतु त्यांना अचूकतेवर यावं लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेटसाठी जावं लागणार आहे. परंतु कौस्तुभ, आता जर पाहिलं तर भूषण यांच्या बॅटमधून हा स्ट्रोक आलेला आहे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि टीमचा सुद्धा. सिद्धार्थ ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टाकला, इकडे गोलंदाजी करायची होती. डॉट बॉल येतोय लेंथ वरून, बॉल मात्र थोडासा स्विंग केला आणि पाठवला यष्टीरक्षकांकडे. डॉट बॉल येईल, डॉट बॉल येईल. अशाच प्रकारचे चेंडू गणराज टीमला या ठिकाणी टाकायचे आहेत. परंतु रुद्र 11 देखील एक चांगली टीम आहे, चांगली मॅच. मैदानात आता मात्र प्रेक्षकांची गर्दी झाली आहे, कारण एक मानाची स्पर्धा गिरगावची. अकुटप्प्याचा बॉल, खराब बॉल पुन्हा एकदा आला, त्याच्यावर अप्पर कट केलाय आणि हा सुद्धा बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. वर 2 चौकार आलेले आहेत. एक बॉल चांगला टाकला, तो निर्धावाला. त्यामुळे या ठिकाणी धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 30 धावांवरील धावसंख्या गेलेली आहे. 31 धावांवरील धावसंख्या गेली आहे. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 22. बरोबर ना? 21 बॉल 22, 21 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. यावेळी ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा. तिकडे जर पाहिलं तर डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहिलं मी ते 32 धावा, 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही जर पाहिलं तर त्या ठिकाणी 21 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू 21 धावा. गणराज संघ एका बाजूला, रुद्र एका बाजूला. गिरगाव प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझनच्या दुसऱ्या पर्वाच्या फायनलमध्ये कोण जाणार? मोरिया स्पोर्ट्स केतवाडी नंतर दुसरा संघ कोण असणार? लॉफ केलाय मिड विकेटच्या दिशेने. तिकडे जर पाहिलं तर एक धाव पुन्हा एकदा मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. एकंदरीत 33 धावा ओव्हर नंबर 3 सुरू असताना. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. टेनिस बॉलचं क्रिकेट आपण पाहतोय, ज्या टेनिस बॉल क्रिकेटला देखील खूप सारी आता राजमान्यता देखील मिळू लागलेली आहे. भारतात, भारताच्या बाहेर चर्चित राहताना पाहायला मिळतं टेनिस बॉलचं क्रिकेट. भारतात सगळ्यात जास्त खेळला जाणारा खेळ कोणता असेल तर तो टेनिस बॉल क्रिकेट आहे. असं भारतात गाव सापडणार नाही ज्या गावात टेनिस बॉल खेळलं जात नाही, आणि मुंबईतील अशी बिल्डिंग सापडणार नाही ज्या बिल्डिंगच्या खेळाडू मात्र टेनिस बॉल क्रिकेट खेळत नसतील, किंवा चाळीतले सुद्धा. तर असं हे टेनिस बॉलचं क्रिकेट आहे. हे खर्चिक नसतं, स्वस्तात उपलब्ध होतं, जागाही छोटीशी मध्ये त्याच्यामध्ये खेळलं जातं, म्हणून आपल्याकडे लोकप्रिय आहे. सुपला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता आणि एक वेगळा स्ट्रोक खेळला खरा आणि हाही जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 4 4 4 चौकार. झालेली आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. परंतु अजूनही
या ठिकाणी मॅच सोडली नाही आहे गणराजने. माझ्या मते पुन्हा एकदा सैफलाच आमंत्रित केलं असेल, कारण स्वाभाविक आहे त्यांनी मागील ओव्हर एकाच धावेची टाकली होती, त्यामुळे हक्क त्यांचाच बनतोय, त्यांनाच आणलंय. गणराज संघासाठी जर पाहिलं तर वीरेन पटेल हे देखील विशेष मेहनत घेताना पाहायला मिळतात. मग कपिल असेल, KP असतील, म्हणजे सगळेच. आणि प्रत्येक संघ गिरगावचा जो आहे ना, प्रत्येक संघाचे काही सपोर्टर आहेत, प्रत्येक संघाचे काही खासियत आहे. पहा, आपली टीम जिंकावी, आपल्या विभागातील टीम जिंकावी म्हणून मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाहते, खेळाडूंच्या अगोदर चाहते येतात. हे झोपले असतील तर त्यांना उठवायला जातात, कारण खेळाडू जेवढे महत्त्वाचे आहेत ना, तेवढे चाहते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. चल, आज तुझी मॅच आहे. हो 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 हो, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. मागील 6 चेंडूवर या गोलंदाजाने एकही धाव दिलेली नाहीये, त्यामुळे सैफ अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 17 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु या सैफने मात्र खुश केलेला आहे. परंतु अशा प्रकारे जर का जिद्दीने गोलंदाजी केली, मॅचमध्ये येऊ शकता. प्रयत्न, जिद्द शेवटच्या क्षणापर्यंत करावी लागतात. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, परंतु त्याला समोरच्या दिशेने ढकललाय. लॉंग ऑफचे फिल्डर आलेत, एक धाव मिळणार आहे. आणि यावेळेला मात्र बॉल थोडासा पुढे केला, विकेटसाठी गेले. आतापर्यंत लेन बॉलचा वापर करताना पाहायला मिळाले ते, आणि धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जाते. 38 धावा धावफलकावर आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रचंड गर्दी. टेनिस बॉल पहा, IPL आपल्याला फरक पडत नाही. टेनिस बॉल क्रिकेट आणि ही गिरगाव प्रीमियर लीग गिरगावकरांसाठी IPL पेक्षा सध्या तरी मोठी वाटते, आणि म्हणून ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि निश्चितच सर, याचे सर्व आपण म्हणू शकतो की गिरगाव बॉईज संघ ज्याने उत्कृष्टपणे मेहनत घेतली, गेले कित्येक दिवस मेहनत घेत आहेत, आणि या सर्व गिरगाव बॉईज संघाचं मनपूर्वक अभिनंदन. बॅक टू यू सर. मलाही आता खेद वाटतो, मी गेल्या वर्षी कशी काही ही स्पर्धा मिस केली, परंतु आभारी आहे यावर्षी तुम्ही संधी दिली त्याबद्दल. यावेळेला बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. वा सैफ वा, हा सैफ असा खेळाडू जो मॅच सोडायला तयार नाहीये. मॅच मात्र बांधून ठेवली आहे, पकडून ठेवली आहे. रिझल्ट काही लागू दे, परंतु ते म्हणतायत मी प्रयत्न करणार. आता 15-15 विकेट हा प्लस पॉईंट आहे. रुद्र 11चा कंच त्यांची एकच विकेट गेली आहे, परंतु 15 चेंडूत 15 धावा. जरी मॅच झुकली असेल, परंतु धावा या करायलाच लागणार आहेत. आपोआप मिळणार आहेत का? नाही मिळणार, त्या कराव्या लागतील. सैफ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल. सैफ ऐकतच नाहीये. चांगली गोलंदाजी चालूच ठेवली आहे. माझ्या टीमसाठी मला खेळायचं आहे. या टीममध्ये मी का आहे, मला या टीमनी का घेतलंय, मी गिरगाव प्रीमियर लीगसाठी मैदानात का उतरलोय, दाखवून देतोय. आणि म्हणतात ना, कधी कधी जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा होते, आणि मॅच जिंकू देत किंवा हरू देत, सैफची चर्चा होईल. एवढी चांगली बॉलिंग त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. सैफ पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सैफ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत गणराज टीमसाठी. आणखीन एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. वा वा वा, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी करतायत. या ओव्हरमध्ये 5 चेंडूत एकच धाव दिली आहे. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेट. सैफ काय गोलंदाजी करतायत. लाईफ मधला बेस्ट ड्रीम स्पेल त्यांनी सध्याच्या घडला केलाय. आणि तुमची कामगिरी कधी लक्षात येते, ज्या वेळेला टीमला गरज असते, आणि सैफने ती कामगिरी या ठिकाणी सध्या केली आहे. 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सैफ पुन्हा एकदा. भूषण नेलगे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणि हाय बॉल लाजबाब. 2 ओव्हर टाकल्या आणि केवळ 2 धावा दिलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. जबरदस्त गोलंदाजी. काय बॉलिंग. कुणाला वाटलं असेल इस्लाम जिमखान्याच्या मैदानात मॅच आहे, गिरगाव प्रीमियर लीग सुरू आहे, आणि प्रतिस्पर्धी टीम जिंकण्याच्या उंबरठ्यावर, आणि त्यावेळेला 2 षटकांमध्ये केवळ 2 धावा दिल्या त्या गोलंदाजाने. याला म्हणतात जबरदस्त. क्रिकेटमध्ये ती जिद्द असते ना, या खेळाडूमध्ये ठासून भरली आहे. परंतु मॅच अजूनही ऑन ठेवली आहे मी म्हणेल, कारण आता 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मिलिंद यांना मी विनंती करतो, मुंबादेवी समन्वयक प्रशांत धनावडे यांचा इथे सत्कार करायचा आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात त्याबद्दल गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन यांच्यातर्फे आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद.
मुंबादेवी विभाग अधिकारी प्रशांत धनावडे यांचं इथे हार्दिक स्वागत. धन्यवाद. बॅक टू यू सर. चला घाई करायची आहे कारण यानंतर फायनल मॅच आहे आणि सेमी फायनल सुद्धा आता चांगलीच रंगात आली आहे. कुणाला वाटलं होतं का 18 बॉल 16ची मॅच 12 बॉल 15 येईल, परंतु यालाच तर क्रिकेट म्हणतात. या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तसंच काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. परंतु रुद्र 11 संघ देखील तेवढाच चांगला आहे कारण त्यांनी आजच्या दिवसात काय क्रिकेट खेळलेत. म्हणजे आजचा दिवस म्हणजे रुद्र 11 संघाचं कौतुक करावंच लागेल. मोर्या 11 खेतवाडी हा संघ अंतिम फेरीत दाखल झालेला आहे आणि आता त्यांच्याबरोबर कोण खेळणार हे अजून कोणालाच माहीत नाही आहे कारण गणराज संघ फाईट करतोय. मॅचमध्ये अजूनही मी म्हणेल 70% मॅच ही रुद्र 11 संघाच्याच बाजूने आहे, परंतु 30% जो आशेचा किरण आहे ना तो साहेबने निर्माण केलेला आहे. त्या आशेच्या किरणाला वाढवावं लागेल इतर गोलंदाजांना, परंतु आता कदाचित साहेबची गोलंदाजी होऊ द्यायची, बाकीच्यांचा समाचार घ्यायचा ही सुद्धा रणनीती असू शकते कारण क्रिकेट हा रणनीतीचा खेळ आहे. परंतु तुमच्या आमच्या जीवाभावाचा खेळ आहे. मैदानात आलो, मॅच पाहायला लागलो की सगळं काही विसरून जातो, टेन्शनसुद्धा विसरून जातो, घरून एखादं काम सांगितलंय ते सुद्धा विसरून जातो आणि आपण या क्रिकेटच्या खेळाचे होऊन जातो. आणि आज असंच झालंय गिरगाव प्रीमियर लीगमध्ये. पहिलाच बॉल फ्लिक केलाय, उडवला, पाठवला, साहेबची ओव्हर संपली. आता समाचार सुरू. षटकार. गिरगावचा गणेशोत्सव, गिरगावचा गुढीपाडवा, गिरगावची होळी, गिरगावचं क्रिकेट, गिरगावचं अंडरआर्म चक्री क्रिकेट असू देत, ओव्हरआर्म क्रिकेट असू देत, लेदर बॉल क्रिकेट असू देत, गिरगावच्या एक नाही तर अनेक ओळखी आणि या नक्कीच गिरगावची गोविंदा पथकं सुद्धा मात्र मोठ्या प्रमाणावर चांगली कामगिरी करतायत. तर असंही गिरगाव आणि गिरगावची प्रीमियर लीग. पहिल्या बॉलवर मोठा फटका आला, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल मात्र या ठिकाणी रुद्र 11 संघाने केली आहे. म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळात काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. वाट पाहिली साहेबच्या वेळी आणि त्या वाट लावायला सुरुवात केली आहे. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 10 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. जे साहेबने केलं इतरांनाही करावं लागणार आहे कारण क्रिकेट एकाने नाही जिंकलं जात, 11 खेळाडूंनी जिंकलं जातं. एक खेळाडू मॅच जिंकू देऊ शकत नाही आणि एक खेळाडू ट्रॉफीसुद्धा जिंकून देऊ शकत नाही. नाहीतर भारताने 6 वर्ल्ड कप जिंकले असते कारण क्रिकेटच्या देवाने 6 वर्ल्ड कप खेळलेत, एक जिंकला. यावेळेला फुल टॉस, त्याला मात्र ऑन साईडला पाठवलाय आणि 4 धावा मात्र त्या ठिकाणी अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. गणराज संघाने देखील चांगली फाईट दिली आणि विशेष उल्लेख साहेबचाच करावा लागणार आहे. परंतु आता विजयाच्या दिशेने या दोघांनाही माहिती होतं की आपल्याला साहेब धोकादायक आहे, तर म्हणून कधी कधी बॅकफुटलाही जावं लागतं. थोडेसे बॅकफुटला गेले आणि आता फ्रंट फुटला चालेत आणि आता अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल. कोणी मारला होता? भूषण निलगे. वेगळं काही करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर या ठिकाणी डॉट बॉल आलाय आणि अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. मी अशी एक मॅच समालोचन करत होतो, 10 चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे होती, विकेट नव्हती गेली एक सुद्धा, परंतु बॉलिंग करणारी टीम जिंकली होती. त्यामुळे फाईट करणं गरजेचं आहे, लढणं गरजेचं आहे. यावेळेला यस, जबरदस्त कामगिरी. अजूनही आम्ही मॅच सोडली नाहीये गणराज सांगतायत. विकेट आली आहे.
आता बरेच प्रेक्षक असं म्हणत असतील, संघाचे सपोर्टर असं म्हणत असतील, अरे यार एक 6 नाही तर 4 दोघांपैकी एक तरी नव्हता जायला पाहिजे. परंतु जर आणि तर चालत नाही, 6 मध्ये 4च पाहिजेत. आता काही जण म्हणत असतील यार सैफची 1 ओव्हर ठेवायला पाहिजे होती, पण मग मॅच सुद्धा राहिली असती की नाही याची गॅरंटी नाही आहे. परंतु पाहूया, अजूनही क्रिकेट मॅच संपलेली नाही आहे. क्रिकेटचा खेळ जर का असा झाला तर आपल्याला आवडतो आणि नक्कीच क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावून टाकतो, सगळं काही विसरायला लावतो, मैदानात घेऊन येतो, मैदानात केंद्रित करतो आणि त्यातल्या त्यात हा जो बॉल असतो ना तो मात्र आपल्याला चारी बाजूला फिरायला लावतो. बॉल ज्यावेळेला बॉलरच्या हातात असतो आपलं लक्ष बॉलरकडे असतं, बॉल खेळपट्टीवर पिच केला जातो खेळपट्टीवर असतो, बॅट्समनकडे जातो त्यावेळेला बॅट्समनकडे लक्ष असतं, स्ट्रोक खेळल्यानंतर फिल्डरकडे जातो त्यावेळेला लक्ष फिल्डरकडे जातं. हा बॉल आपल्याला सुद्धा गोल गोल फिरवत असतो आणि आता सध्या जर पाहिलं तर गोलंदाजावर आपलं लक्ष आहे. 6 मध्ये 4. जबत मॅचच्या दिशेने गिरगावची मानाची स्पर्धा. बॉलिंग टीमसाठी पारितोषिक असेल. गणराजने जर मॅच जिंकली तर 5,000 रुपयाचा पुरस्कार. यस ठीक आहे, निनावी पारितोषिक आलेलं आहे, परंतु कमिटीकडे ते आम्ही घोषित नाही करणार, कमिटीला कळलंय. पहिलाच बॉल कोलवर टाकलाय, परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी चपळतेने, कदाचित गोलंदाजाकडून अडला गेला असता ही धाव अडली असती, परंतु अजूनही 5 मध्ये 3. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, पुन्हा एकदा मात्र गणराजला मॅच मध्ये घेऊन येईल. परंतु रुद्र 11 सांगतायत आम्ही तर मात्र या ठिकाणी जिंकण्यासाठीच प्रयत्न करत आहोत, फायनल मध्ये तर आम्हालाही जायचं आहे, परंतु गणराज म्हणतायत सहजासहजी आम्ही सुद्धा जाऊन देणार नाहीये. 5 मध्ये 3. यावेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला खरा, परंतु हो 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 बॉल चांगला, परंतु क्रिकेट काय सांगतं, रन कशाही येऊ देत, रन येण्याला महत्त्व आहे. लेग बाईची आली हरकत नाही, परंतु खात्यावर तर एकच मांडली गेली आहे ना, म्हणजे रन आली आहे हे तेवढं महत्त्वाचं. 4 मध्ये 2. गणराज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रुद्र 11. कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅच रंगवली गणराज टीमने. रुद्र विजयाच्या दिशेने आहेत, परंतु मॅच संपली नाहीये. कंपल्सरी चेसचा नियम आहे, बरोबर. 4 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ नियतीच्या मनामध्ये काय लिहिलंय, पुढल्या बॉलवर काय होणार आहे कुणालाच नाही माहिती. पाहूयात काय होईल. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता, त्यावर चांगला फटका आलाय. बॉल बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि या मॅचला मात्र जिंकलं गेलंय. रुद्र 11 मानाच्या प्रतिष्ठेच्या गिरगाव प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये दाखल होत आहेत, परंतु तेवढंच कौतुक आपण गणराज टीमचंही करू.